नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद मुडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। मी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 विषय राज्यशास्त्र पेपर 3 भारतीय शासन आणि राजकारण यातील प्रकरण 8 सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट। आपण सुप्रीम कोर्टाची रचना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची रचना अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, सरन्यायाधीशांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, त्याची पात्रता काय आहेत याबाबत आपण चर्चा केलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण न्यायाधीशाचा कार्यकाळ पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायाधीशाचा कार्यकाळ, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ संविधानाने निश्चित केला नाही। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ 5 वर्षाचा, 4 वर्षाचा, 2 वर्षाचा असा निश्चित केला नाही आहे, परंतु त्याचे निवृत्ती वय निश्चित केले आहे। वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर कार्यरत राहतो। संसदेला न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीपूर्व वयात वाढ करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे। 5 किंवा 6 वर्ष अशी कार्यकालाची अट ठेवल्यामुळे त्याला निपक्ष वृत्तीने आपल्या पदाचे कार्य करणे शक्य होणार नाही असे घटनाकारांनी वाटले, म्हणून त्यांनी न्यायाधीशाचा कार्यकाल निश्चित न करता सेवानिवृत्तीचे वय कोणते हे स्पष्ट करणारी तरतूद संविधानात केली आहे। न्यायाधीशाला वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देता येतो। म्हणजे 65 वर्ष त्याचं निवृत्ती वय ठेवलेलं आहे, त्याची नियुक्ती केव्हाही हो वयाच्या, तो 65व्या त्याचं वय 65 होईल त्यावेळेस तो निवृत्त होतो किंवा तो त्याचं कार्यकाळ संपतो, परंतु त्यापूर्वी तो आपला राजीनामा देऊ शकतो। त्याने आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर केला पाहिजे। म्हणजे न्यायाधीशाला राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे द्यावा लागतो? राष्ट्रपतीकडे। राजीनामा पत्रात तो कोणत्या तारखेपासून मंजूर करावा याचा उल्लेख नसल्यास ते राजीनामा पत्र राष्ट्रपतीला प्राप्त होताच न्यायाधीशाचे पद रिक्त झाले असे समजले जाते। न्यायाधीश आपल्या राजीनामा पत्रात नजीकच्या भविष्यातील एक निश्चित तारीख सुद्धा नमूद करू शकतो। या नमूद केलेल्या निश्चित तारखेनंतर न्यायाधीशाचे पद रिक्त झाले असे समजले जाते। तर आपल्याला या ठिकाणी न्यायाधीशाचा कार्यकाळ आपल्या लक्षात आला असेल की वयाची 65व्या वर्षी तो निवृत्त होतो किंवा त्यापूर्वी तो आपला राजीनामा देऊ शकतो। त्यानंतर पाहूया आपण न्यायाधीशाची पदच्युती किंवा न्यायाधीशाला पदभ्रष्ट करण्याची पद्धत। म्हणजे पदावरून एखादी न्यायाधीशाने जर गंभीर कुठला गुन्हा केला असेल किंवा संविधानाचा भंग केला असेल तर अशा व्यक्तीला पदावरून काढण्याची पद्धत म्हणजे पदभ्रष्ट करण्याची पद्धत किंवा पदच्युती। तर पाहूया, सरन्यायाधीश पदावर नियुक्त झाल्यानंतर निपक्षपणे कार्य करता यावे या हेतूने सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या पदच्युतीची प्रक्रिया ही अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची ठेवण्यात आली आहे। सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनाही याच पद्धतीद्वारे पदच्युत केले जाते। नंबर 1, लोकसभेचा अथवा राज्यसभेचा सदस्य। म्हणजे कशा प्रकारची प्रक्रिया ते पाहूया। नंबर 1, लोकसभेचा अथवा राज्यसभेचा सदस्य सभागृहाच्या सभापतींना अथवा अध्यक्षाला, सभापती किंवा अध्यक्ष एकच पद आहे, न्यायाधीशाला पदच्युत करण्यासंबंधी स्वरूपाचे आरोप करणारा प्रस्ताव सादर करू शकतो। लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये त्या सभागृहाचे सदस्य 100 लोकसभा सदस्य अथवा 50 राज्यसभेच्या सदस्यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव त्या सभागृहाच्या अध्यक्षाकडे सादर करावा लागतो। बरोबर आहे? म्हणजे जो प्रस्ताव सादर करेल त्यामध्ये लोकसभेमध्ये जर आपल्याला राष्ट्रपतीच्या पदावरील महाभियोगाचा खटला चालवायचा असेल, त्याला पदभ्रष्ट करायचं असेल, पदावरून काढायचं असेल तर लोकसभेच्या 543 पैकी किती लोकांच्या सह्या पाहिजे? 100 लोकांच्या सह्या असणारा प्रस्ताव हा कोणाकडे द्यावा लागतो? तर लोकसभेच्या सभापतीकडे द्यावा लागतो। दुसऱ्या सभागृहात जर आपल्याला प्रस्ताव टाकायचा असेल राज्यसभेमध्ये,
राज्यसभेची सदस्यसंख्या 250 आहे, तर त्या सभागृहाच्या एकूण 50 सदस्यांच्या सह्या त्या प्रस्तावावर जर असेल तर राज्यसभेच्या अध्यक्षाकडे तो प्रस्ताव आपल्याला सादर करता येते. नंबर 2, न्यायाधीशाची पदच्युती करण्यासंबंधीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर त्या सभागृहाचा सभापती प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्य एक समिती नियुक्ती करतो. म्हणजे तसा ठराव जर त्या अध्यक्षाकडे गेला असेल तर तो अध्यक्ष काय करतो, लोकसभेचा असो की राज्यसभेचा असो, तो काय करतो, तो त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यांची एक समिती नियुक्त करतो. या समितीत सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश, उच्च न्यायालयातील एक सरन्यायाधीश आणि एक विख्यात कायदेतज्ञ असे 3 सदस्यांची नियुक्ती त्या समितीमध्ये केल्या जाते. नंबर 3, या 3 सदस्यांच्या समितीच्या प्रस्तावात या 3 सदस्यांच्या समितीला प्रस्तावात नमूद केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही असे चौकशीत आढळून आले तर न्यायाधीशांची पदच्युती करण्यासंबंधीचा ठराव रद्द झाला असे समजले जाते. याउलट प्रस्तावातील आरोप सत्य आहे असे आढळून आल्यास ही समिती आपल्या कार्याचा अहवाल सभागृहाला सादर करते. प्रस्तावातील आरोपांची चौकशी करताना ही समिती संबंधित न्यायाधीशाला त्याची बाजू मांडण्याची संधी देते. नंबर 4, न्यायाधीशांची चौकशी करणाऱ्या 3 सदस्यांच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होते. ती म्हणजे गैरवर्तणूक अथवा अकार्यक्षमता यासारखे निश्चित स्वरूपाचे आरोप असणारा ठराव संसदेच्या सभागृहात मांडला जातो. हा ठराव दोन्ही सभागृहात म्हणजे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 2/3 बहुमताने एकाच अधिवेशन काळात मंजूर होणे आवश्यक आहे. एकाच अधिवेशन काळामध्ये दोन्ही सभागृहाने 2/3 बहुमताने मंजूर केला पाहिजे. नंबर 5, संसदेच्या दोन्ही सभागृहाने 2/3 बहुमताने ठराव मंजूर केल्यानंतर राष्ट्रपती आदेश काढून संबंधित न्यायाधीशाला पदच्युत करते. आजपर्यंत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या एकाही न्यायाधीशाला या पद्धतीचा अवलंब करून पदच्युत करण्यात आलेले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय गुंतागुंतीची आणि कठीण प्रक्रिया आहे. त्याचं कारण असं की न्यायाधीश पदावर नियुक्त झालेला व्यक्ती हा निपक्षपातीपणे कुठल्याही दबावात येऊन खऱ्या अर्थानं त्याने काम करू नये यासाठी ही पद्धत म्हणजे पदच्युतीची पद्धत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदच्युतीची पद्धत ही अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे. तर या ठिकाणी मी इथं थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघून आपण लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.